एक नंबर. उन्हाळा आला म्हणजे वेगवेगळी फळं आली आणि त्याचबरोबर त्यांचे अनेक प्रकारचे पदार्थही आले. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज फणसाच्या कुयरीची भाजी करणार आहोत. त्यामुळे 2 कोवळे फणस काढून आणले. फणस चिरताना नेहमी लक्षात ठेवा की विळीला, सुरीला किंवा कोयत्याला आधी तेल लावून घ्या. नाहीतर फणसाचा तो पांढरा डिंक चिकटतो आणि निघायला वेळ लागतो. फणसाचे असे बारीक बारीक काप करून टोपात शिजवायला ठेवले. पुरीची भाजी करणार आहोत आज. तर असे पुरीचे छोटे छोटे काप करून वाफवून घेतले आणि आता ते मी ठेचून घेते. पुरीची भाजी बनवण्यासाठी साहित्य फार कमी आहे. कांदा, खोबरं, मिरची, कढीपत्ता आणि हळद आणि मोहरी आहे. तर मी आता टाकते.